अवघ्या देशाला रडवलं. आपण या सगळ्या प्रतिक्रियातनं हा सगळा कोलाज उभा करतोय. मनोहर पर्रीकर या नावाचा, या व्यक्तित्वाचा 13 डिसेंबर 1955 गोव्याच्या म्हापशातनं सुरू झालेला हा प्रवास आज पुन्हा म्हापशातच येऊन थांबलाय. पहिले IITN मुख्यमंत्री पदाची त्यांच्यावर असलेली छाप असेल, IIT मुंबईतल्या त्यांच्या आठवणी असेल, मराठी संस्कृती आणि गोव्याला दिलेली स्वतःची ओळख, यातनं मनोहर पर्रीकर हे नाव गोव्यातच न राहता देशाच्या कानाकोपऱ्यात गेलं. गोव्याच्या राजकारणानं पाहिलेली प्रचंड बेश ही त्यांनी निपटून काढली. आयाराम गयाराम संस्कृती मोडीत काढण्यात हम लोगों का मिलना होता था, अकेले भी साथ बैठना होता था, लेकिन बार बार वो कहते थे, पता नहीं क्यों हमारा गोवा और गोवा वासियों के साथ एक अद्भुत लगाव है। मैं यहाँ पर अच्छी जिम्मेदारी निभा रहा हूँ, बखूबी मैं काम कर रहा हूँ, सब कुछ है, लेकिन पता नहीं क्यों मेरा मन बराबर गोवा में ही लगा रहता है। ये बराबर वो चर्चा करते थे। हमेशा बोले थे गोवा विल नेवर बी माय होम। गोवा हेच आपलं घर आहे आणि गोवा हीच आपली ओळख आहे असं अभिमानानं सांगणारा हा नेता आहे. कारण देशाच्या पदावर गेल्यानंतरही माझा जीव गोव्यात रमतो आणि याच गोव्यासाठी मला काम करायला आवडेल. ज्या पद्धतीनं आज गोवा ही नारळा पोफळींचं असेल, माडा किनाऱ्यांचं असेल, चर्च आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.